नाही, कोण म्हणता येत नाही, एकच नारा, एकच नारा। तर आम्ही इथं NRHM अंतर्गत काम करणारे कर्मचारी जमा झालेलो आहेत। नंदुरबार जिल्ह्यामध्ये अतिदुर्गम भागामध्ये सेवा देणारे आमचे आरोग्य सेवक सर्व कर्मचारी आहेत। तर आमची सगळ्यात प्रमुख मागणी जी आहे ती शासन सेवेमध्ये समावेशनाची आणि त्याच्या अनुषंगाने ज्यांना 10 वर्ष झालेली नाही त्यांना शासन समावेशन करणार नाही आहे आता तुर्तास। तर त्यांच्यासाठी ज्या इतर आमच्या 18 मागण्या आहेत त्या 18 मागण्यांमध्ये त्यांची वेतनवाढ आहे, EPF लागू करावा ती एक आहे, अशा 18 मागण्या आमच्या आहेत। बदली धोरण लागू करावा ही एक मागणी आमची त्याच्यामध्ये आहे। तर सगळ्यात महत्त्वाची मागणी जी आहे, जे आमचे NRHM अंतर्गत काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांच्या आम्ही विविध वेळेस मोर्चे संघटन केलं। त्यावेळेस आम्हाला 12/12/2012 रोजी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब जे आहेत त्यांनी सांगितलं की जर आमची सत्ता आली तर आम्ही तुमचं समायोजन करू, तुम्हाला त्याच दिवशी आमच्या टेबलावर बोलू, तुम्हाला चहा पाणी करू आणि तुमचं समावेशनाचा आदेश तुमच्या हातामध्ये देऊ। मात्र आत्ता सध्या माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांच्या मागच्या कालावधीमध्ये म्हणजे 14 मार्च 2024मध्ये एक समावेशनाचा शासन निर्णय त्यांनी दिला आम्हाला, परंतु तो शासन निर्णय निघून आज जवळपास 16 महिने झाले, परंतु त्याची अंमलबजावणी शासन व प्रशासन करत नाही। त्यामुळे आज आम्हाला सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रस्त्यावर उतरावं लागत आहे की आमचं समावेशनाचा आदेश आम्हाला सर्वांना मिळावा। यासाठी आम्ही आज सर्व रस्त्यावर उतरलो, पूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरलेला आहे। आज हा आमचा पहिला दिवस आहे आणि जोपर्यंत शासन आम्हाला समावेशनाचा आदेश आमच्या हातात देत नाही तोपर्यंत आम्ही हा जे आंदोलन आहे अविरत चालू ठेवणार आहे। तर एवढंच आम्ही सांगतो। धन्यवाद। आमच्या आंदोलनाच्या मागण्या या आहेत सर, गेल्या 16 वर्ष झालं शासनाने GR काढलाय आमचा समायोजनबाबत। तर त्या GRचं शासन 16 महिने झालं तरी देखील त्या शासन कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी करत नाही आहे। आम्ही वारंवार पाठपुरावा करत आहे, संप करत आहे, तरी देखील शासन कुठल्याही प्रकारचं म्हणजे हे करत नसल्यामुळे त्यामुळे आम्ही हे आंदोलन करत आहे। आम्हाला आंदोलन करायची गरज नाही, पण शेवटी शासन आम्हाला मजबूर करत आहे आंदोलन करण्यासाठी। आम्ही कोरोना काळामध्ये लोकांना एवढी चांगली सेवा दिली आहे, तरी बरेच लोक आमच्या कोरोना काळामध्ये पण गेले तरीसुद्धा शासनाने आमच्या लोकांना कुठल्याही प्रकारचं प्राधान्य दिले गेलं किंवा आर्थिक दिलं गेला नाही। आणि जे लोक परमनंट लोक वारले त्यांना 50-50 लाख रुपये सुद्धा देण्यात आले आणि कमी मानधनावर आम्ही काम करतो। आम्हाला जवळजवळ 18-19 वर्ष झाले सर, तरी शासनाने आमचा विचार करावा आणि GR निघून एवढे वर्ष झाले आहे तरीसुद्धा शासन का विचार करत नाही आमचा, एवढीच नम्र विनंती आहे।